तीन वेळचं अन्न आलं पाहिजे. तीच लेख ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकते, तीच लेख ज्या वेळेला कुठल्या तर हरामखोराचा हात पकडून निघून जाते, त्या बापानं कसं जगायचं पोरी, त्या आईनं कसं जगायचं पोरी. आज नाही तर परत कधीच नाही बघ. आजच बदल झाला पाहिजे. आणि म्हणून पोरी तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही बघ. हात जोडून तुला एवढंच सांगतोय बघ. हे कळतंय मला. हे बघ हात जोडून तुला एवढंच सांगतोय बघ. हे बघ पोरी, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. एक वेळ 12वीला नापास झाली तरी चालेल. सर काय सांगताय आम्हाला नापास व्हायला सांगताय? होय पुरी. हे पुरी ऐक ऐक. दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला दुपारी 12 वाजता दरम्यान गणेश सभागृह अड्याळ येथे प्रबोधनकार वसंत हुंकारे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सेडाम, ठाणेदार धनंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रबोधनकार वसंत हुंकारे यांनी आपल्या प्रबोधनातून सर्वसामान्य परिस्थितीत जीवन जगत असताना आईवडिलांनी मुलामुलींना जन्म दिल्यापासून लहानपणापासून तर त्यांच्या शाळा कॉलेजच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत आईवडिलांना काय त्रास होतो ते आपण समजून घेतले पाहिजे. घरची अत्यंत वाईट परिस्थिती असताना काबाड कष्ट करून आपले मायबाप एक वेळचे उपाशी राहून कोणालाही न सांगता आपल्या मुलामुलींकरिता घाम गाळत असतात. आईवडिलांनी केलेल्या कष्टाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना आपल्या जीवनात अनेक वाईट प्रसंग येत असतात आणि त्यांचे परिणाम आपल्या 18 ते 20 वर्षाच्या वयातच होत असतात. आपल्याला प्रेमाचे नाटक करून फसविले जाते आणि त्याचे परिणाम आईवडिलांना त्याचप्रमाणे पोलीस विभागाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून मुलामुलींनी आपल्या आईवडिलांना कोणताही त्रास न देता, कोणतेही गालबोट न लागता आपण आपल्या आईवडिलांच्या विचारानेच आपले भविष्य घडविले पाहिजे आणि आपल्या आईवडिलांवर कोणतेही गालबोट भविष्यात लागणार नाही असे कृत्य मुलामुलींनी करू नये आणि आपले भविष्य घडवावे. तीन वेळचं अन्न आलं पाहिजे. तीच लेख ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंकते, तीच लेख ज्या वेळेला कुठल्या तर हरामखोराचा हात पकडून निघून जाते, त्या बापानं कसं जगायचं पोरी, त्या आईनं कसं जगायचं पोरी. आज नाही तर परत कधीच नाही बघ. आजच बदल झाला पाहिजे. आणि म्हणून पोरी तुझ्या आयुष्याचा जास्त वेळ घेत नाही बघ. हात जोडून तुला एवढंच सांगतोय बघ. हे कळतंय मला. हे बघ हात जोडून तुला एवढंच सांगतोय बघ. हे बघ पोरी, एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. एक वेळ 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. एक वेळ 12वीला नापास झाली तरी चालेल. सर काय सांगताय आम्हाला नापास व्हायला सांगताय? होय पुरी. हे पुरी ऐक ऐका. 12वीला नापास झाली तर पळत पळत जाण बापा समोर उभी राहा. नीट ऐकायचं नालायक हरामखोरानं. नीट ऐकायचा. झालीस नापास तर पळत पळत बापा समोर जाऊन उभी राहा आणि बापाला सांग, पप्पा माझा विषय गेला. पप्पा खूप अभ्यास केला होता, माझा विषय गेला पप्पा. इकडे बघ पोरी, एका क्षणासाठी तुझ्या बापाला वाईट वाटल, पण दुसऱ्या क्षणाला हे तुझ्या डोळ्यातलं पाणी पसत तुझा बाप म्हणाल, पोरी गेला विषय तर जाऊ दे 72, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस. तुझ्यासाठी अजून कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. खाली बस, खाली बस. तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बघ तुझा बाप तुला हेच सांगल बघ पोरी. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, म्हणून तुला सांगतोय हे पोरी, बाप
एक वेळ तू डॉक्टर नाही झाली तरी चालेल पोरे, तू 10वीला नापास झाली तरी चालेल, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा, तू नाही डॉक्टर झाला तरी चालेल, तू नाही इंजिनियर झाला तरी चालेल, आणि पोरा तुला अगदी गावच्या भाषेमध्ये सांगतो बघ, तुला अगदी गावच्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल 72, पण पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी, आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल पोरी. त्याचं कारण तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. नालायक, मेल्यानंतर बापाला जाळतात चोख, हरामखोर, मेल्यानंतर बापाला जाळतात चूक आहे पोरीनो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरी जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते आणि रोज बाप मरत असतो. आणि पोरीनो त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून तुला सांगू का गे, जिवंतपणीच मरण लय वाईट असतंय पोरी, लय वाईट असतंय. आणि ते मरण तुम्ही तुमच्या आई बापाला देऊ नका, हात जोडून सांगतोय मग पोरी. पोरी अगं 1000 वेदना तुझ्या बापानं झेलल्यात तुझ्यासाठी. आणि नालायक हरामखोर कुत्र्या, तुला 1 तास बापासाठी बसता येत नाही का रे औलाद? इकडे बघ, तुला 1 मिनिटात तुझा बाप आज उलगडून सांगतो बघ. बाग पळत पळत आज घरी जायचं बघ. बाग पळत पळत आज घरी जायचं. पळत पळत आज घरी जायचा. 2 प्रश्न विचारलेस बघ, 2 प्रश्न आईला विचारलेस बघ. आता बापा समोर उभं राहायचं. नालायक हरामखोरानं, आता बापा समोर उभं राहायचा. कसा अभ्यास करायचा आणि किती मार्क्स पाडायचे हे सांगायला नाही आलो बघ. ते माझे गुरुवारी आहेत ज्यांनी मला घडवला, ते तुझ्या समोर उभे आहेत. पण अभ्यास का करायचा नालायक हरामखोर? तुला 1 मिनिटात सांगतो बघ. आज बापा समोर उभं राहायचं जाऊन 1,00,000% तुझा बाप घरात तुला दिसणार नाही बघ पोरी. कारण तुझा बाप कुठल्या तर शेताच्या बांधावर जनावर घेऊन हिंडतोय बघ पोरी. तुझा बाप कुठं तर चाकरी करतोय बघ पोरी. कारण माझी लेक, माझं पोरग शिकतय म्हणून ते बिचारा कुठं तर पावसामध्ये भिजतय बघ पोरी. हे हरामखोर, आज घरी जायचं, त्या बापाची वाट बघायची. आणि जसा बाप तुझ्या समोर येईल पोरी, कशाचाही विचार न करता सगळी बंधनं तोडून पळत पळत जायचं. आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. त्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. आणि तुझ्या बापानं हंबरडा फोडत तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी, काय झालं? शाळेत तुला कोण काय बोललं का? हे पोरी, शाळेत तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? त्यावेळेला त्या बापाला सांगायचं, त्यावेळेला त्या गरीब बापाला सांगायचं, पप्पा काही नाही झालं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला आई काही नाही बोलली पप्पा, मला बाई काही नाही बोलल्या पप्पा. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पप्पा जेव्हा मी लहान होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता तुम्हाला मिठी मारत होती आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा 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 मला आईनं मारलं पप्पा, पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मार देऊया. माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. मी तुमच्या पाठीवर बसत होती, माझा घोडा म्हणून तुम्हाला सगळीकडे फिरवत होती. पप्पा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा मी आता आज अड्याळ ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
आणि त्या कार्यक्रमानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज श्रीराम, त्याचप्रमाणे वसंत हुंकारे हे प्रमुख वक्ते आज त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तर आपण सत्य पोलीस टाईमच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल सर आपण या विषयावर? आज या विषयाचं मला सांगायचं आहे की तालुका पवनी आणि विशेषतः आढळ या भागामधून अल्पवयीन मुले आणि मुली यांचं भ्रूण लिंगाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याला कुठेतरी प्रतिबंध बसावा म्हणून आमच्याकडे सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु एक सामाजिक वास्तववादी परिवर्तनकार वसंत हुंकारेच आहे, सांगलीकडले आहे, ते कृष्णा या नदी काठावर त्या राहणार आहेत. तर त्यांचं या ठिकाणी यांनी मार्गदर्शन ठेवलेलं आहे. यापुढे त्यांचे बरेच व्हिडिओ न्यूजला बघितले असतील आणि खरोखर रिअल फॅक्ट काय आहे, मुलींना मार्गदर्शन होणं फार गरजेचं आहे. कारण ते थोडं मन असतं त्यांना कळत नाही की मी चूक करते की चांगलं करते वाईट करते, तर त्यांना पुढचे मार्गदर्शन मिळालं पाहिजे. त्याकरता आम्ही सुद्धा 2 शब्द बोलू आणि आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने करतोच आहे. प्रत्येक शाळा कॉलेजला भेटी देऊन पोलीस काका पोलीस दिदी या माध्यमातून आम्ही मुलींना मार्गदर्शन करतोय. तरीसुद्धा हा एक सामाजिक रोग एक साधावा लोकांमध्ये त्याची अवेअरनेस वाढावं म्हणून पालकांना सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. शाळेच्या मुलामुलींना सुद्धा आपण आमंत्रित केलं आहे आणि त्या सर्व मुलींना मान्य जे वसंत हुंकारे आहेत त्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी वसंत हुंकारे सुद्धा उपस्थित आहेत. तर काय सांगाल सर आजच्या या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार, मी वसंत बाबूराव हुंकारे, सांगली जिल्हा माझा, आणि आज इथे भंडारा जिल्ह्यामध्ये अड्याळ पोलीस स्टेशन आणि माननीय श्रीराम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या अंतर्गत हा जो बाप समजावून घेताना हा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं या किशोरावस्थेतील माझी जी मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये शरीरात प्रचंड मोठा बदल होत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही ते बघतात ते किती खरं आहे किती खोटं आहे आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये बसून शिकण्याच्या वयामध्ये त्यांचं आयुष्य ते उद्ध्वस्त करून घेत आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये बघत आहात की खोट्या प्रेमाच्या जाळ्यात बसून काय म्हणजे किती प्रशासनावरती आणि माझ्या पोलीस बांधवांच्यावरती ताण तर येतोयच, पण किती कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, माझ्या मुलींचे आणि मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. तर याला कुठेतरी आळा बसावा म्हणून माननीय श्रीराम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून बाप समजावून घेताना हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. जवळजवळ मला वाटतं 2-3 हजार लेकरं आज या भागातली आणि पालक एकत्रित येत आहेत आणि मला वाटतं 11 वाजता आम्ही सुरू करू. त्यानंतर होणारं परिवर्तन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर नक्कीच ठेवू. वंदे मातरम. जय हिंद, जय हिंद. मी संजय बांबोरे, अड्याळ पोलीस स्टेशन, मकसूदपूर 21-7. कुठली जात सांगायला नाही आलो पोरीनो, माझा देश काय आहे आणि त्या देशातला आई बाप काय आहे आणि त्या देशाची वर्दी काय आहे. आई बापा इतकेच तुमची काळजी घेणारी ही वर्दी आज जे तुम्ही बघताय ना नालायकांना, ती वर्दी सांगायला आलोय. बघ इकडे बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पोरी, ही जर आई आपल्या आयुष्यात नसती आणि या आईच्या मायेचा आणि प्रेमाचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता तर पोरीनो आपण कधीच मोठच होऊ शकलो नसतो. पण ऐक, या आईच्या वटवृक्षाखाली एक बाप नावाचं रोपट वाढतंय बघ पोरी. आणि आपल्याला नेहमी पोरीनो काय वाटलं माहितीये का, घरी गेल्या गेल्या आपली आई आपल्यासाठी रडते आणि आयुष्यभर आपल्याला असंच वाटलंय की आपली आईच फक्त आपल्यासाठी रडते. पण हात जोडून पोरीने सांगू का, आई इतकाच शेताच्या बांधावर आणि रात्रीच्या अंधारात आपल्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप आणि ही आई आज पोरीने तुमच्या समोर उभी आहे. आज नाही तर
परत कधीच नाही पळत पळत जायचं पोरे चाल जा आणि आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची आहे चाल जा समोर उभा राहिलेला तुझा बाप आणि समोर उभी राहिलेली तुझी आई पळत पळत जायचं आहे पोरी आणि या बापाला आणि या आईला आज कडकडून मिठी मारायची आहे पोरीनो आज नाही तर परत कधीच नाही मग तुमच्यासाठी ए पोरे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी तुमच्यासाठी हंबरडा फोडून रडणारी ही आई खोटी आहे का पोरी हा बाप खोटा आहे का पोरी हे नालायक मग अशा बापाला पोलीस स्टेशनला उभी करशील काय का नालायक करते तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा राहू दे का साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब वाघासारख्या बापाला तू लाचार करशील का ही आई इकडे बघा पोरी ही तुझी आई आहे ग तुझ्यासाठी हंबरडा फोडणारी या आईच्या तोंडावर थुंकून चाललीस पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झालेला हा बाप कसा बघल ग तुझ्यावर कोणी बलात्कार केलेला हा बाप कसा बघल ग एका वाघिणी सारखं ग तुला त्यानं मोठं केलंय ग पोरी सांग त्या बापानं कसं करायचं सांग समोर तुझा बाप उभा आहे हरामखोर ए नालायक एखाद्या पोरगीचा बलात्कार करताना कुत्र्या शंडा चाल तुझ्या बापाच्या पायावर डोकं टेकाव पोरी चाल टेकाव लवकर पाड पाया चाल पाड झोप तुझ्या आईच्या चाल हा तुझा देव आहे हा तुझा देव आहे आज नाही तर परत कधीच नाही आज नाही तर परत कधीच नाही हा सगळ्या पोरांनी पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे चाल लवकर उजवा हात वरती कर पोरी सगळ्या पोरा पोरीने हे आयुष्य दिलंय आई बापाने आता फक्त 1 तास द्यायचा आहे बा तुझा उजवा हात डोक्यावर ठेव लवकर तुझा उजवा हात डोक्यावर ठेव आणि पोरी एका मिनिटासाठी फक्त डोळे झाक पोरी झाकते पोरं एका मिनिटासाठी डोळे झाक चाल डोळे बंद सगळ्यांचे डोळे बंद पोरीनो आणि आता आण तुझ्या बापाला डोळ्यासमोर पोरी तुला बाप नसला तर मला डोळ्यासमोर आण तुला बाप नसला तर बघ आमचे मोठे साहेब बसले त्यांना डोळ्यासमोर आण त्या धनंजयला डोळ्यासमोर आण त्या विवेकला डोळ्यासमोर आण इथं बसलेल्या प्रत्येक वर्धीला डोळ्यासमोर आण पोरी 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाच्या अंगावर सी आणि सू करत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी उपाशी राहिला पण तुला घास भरवला त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी आला का तुझा बाप आता मार कडकडून मिठी पोरी मान पोरी त्या बापाला मिठी मार गे हे पोरा आणि घे शपथ पप्पा मी कोणतंच व्यसन करणार नाही पप्पा मी कुठल्याही पोरगीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणार नाही पप्पा मी वाघ आहे पप्पा पोरा घे शपथ ए पोरी सांग बापाला पप्पा हे माझं वय शिकण्याचं आहे पप्पा या वयामध्ये मी शिकून मोठी होणार पप्पा या वयामध्ये मी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा हे पोरी तू शिकून फक्त मोठी हो तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी मार बापाला कडकडून मिठी आणि सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्या आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा सांग पोरी आणि आजपासून काही झाल्या असतील चुका माफ आणि इथून पुढं एक ही चूक होणार नाही बघ पोरी एक ही चूक होणार नाही करी आहे आम्ही तिघं पण भाऊ आम्हाला कधीच भेदभाव नाही केला की शिक म्हणून आम्हाला तिघाही जणांना शिकवतात आणि शेताला रात दिवस राबतात आणि आम्हाजवळ एकच एकड आहे आणि रोज ते वणीला जातात आई पण जाते लोकांची मजुरी करतात माझे वडील ड्रायव्हर आहेत हप्त्यातून घरी एक वेळा येतात आणि राबतात आणि आम्हाला आजपर्यंत काही धोका नाही काही म्हटलं नाही तरी पण आतापर्यंत आम्हाला शिकवत आहेत आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही काही नाही
तरी आमची इथं एक पण जमीन नव्हती, तरीसुद्धा पप्पानी 1.5 एकर यावर्षी घेऊन दिला. दादा आहे म्हणून एक हे सुद्धा माझ्या दादाची इच्छा पूर्ण केली आणि माझे पप्पा काही कोणत्या गोष्टीसाठी कमी नाही करत. धन्यवाद. माझ्या भावाची तब्येत बरी नाही राहत, पण माझी मम्मी आणि पप्पा सर्वजण आमची इच्छा पूर्ण करतात. माझ्या भावाला एवढा पैसा लागला की मी सांगू शकत नाही. अजून आज माझे मम्मी पप्पा दर महिन्याला त्याला हॉस्पिटलमध्ये देतात. मी जेव्हा लहान होतो, लहानपणापासून माझ्या आयुष्याचं एक स्वप्न आहे. मी लहानपणापासून व्हिडिओ बघत होतो सरांचे, आणि सरांसारखाच मला एक मोठं पब्लिक स्पीकर व्हायचं आहे. तर माझी आई आणि माझे वडील उन्हात राबून माझ्यासाठी प्रयत्न करतात, आणि सरांचे व्हिडिओ बघू बघू माझ्यात पब्लिक स्पीकिंगची स्किल एवढी डेव्हलप झाली की आज मला सांगावं असं वाटेल की तालुक्यातून वक्तृत्व स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. आणि माझ्या आई आणि माझ्या वडिलांसाठी जे उन्हात राबतात त्यांच्यासाठी मी एकच ओळ म्हणेन की कुणाला डोळे झाकताच रंभा दिसते, कुणाला उर्वशी तर कुणाला वसुंधरा दिसते. अरे नवनाटकी जगाचे न जाणे काय काय दिसते, परंतु मला मात्र डोळे झाकल्यावर उन्हात राबणारी माझी माय दिसते, माझी माय दिसते. पासून नेहमीच अभ्यासात कमजोर होती. माझ्या वडिलांनी मला पहिलीपासून तर 5वीपर्यंत मी कधीच आपला स्वतःचा पेपर सोडवली नाही. माझ्या मैत्रिणीला मला पासिंग पुरतं तरी लिहून द्यावं लागत होतं. आजपर्यंत 5वीपर्यंत कधीच आपला पेपर पूर्ण नाही सोडवला. पण माझ्या वडिलांनी पहिलीपासून ते 5वीपर्यंत अशी मेहनत घेतली की आज मी आपल्या क्लासची टॉपर आहे. बाहेर कोणतीही परीक्षामध्ये बसेन मी, नेहमी आज टॉप करते त्याच्यामध्ये. माझ्या वडिलांनी नेहमी लहानपणापासून ते 5वीपर्यंत नेहमी माझ्यासोबत स्ट्रिक्टली बिहेव केला. नेहमीच ते अभ्यासाच्याबद्दल खूप कडक होते. मला कधी कधी असं वाटायचं की माझ्याच नशिबात असे काय आले, पण आज त्यांचं खरी अर्थाने किंमत समजली. जीवनात कधीच त्यांनी कोणत्याच वस्तूची कमी नाही होऊ दिली. हर एक वस्तू माझी हर एक गरज पण त्यांनी पहिल्या वेळेतच पूर्ण केली. आजपर्यंत घरी जाऊन कधी म्हणली ना पप्पा मला हा ड्रेस आवडला, दुसऱ्या दिवशी 900चे ड्रेस मला आणून द्यायचे. वरून माझे वडील एक साधारण मजदूर आहेत, नाही आमच्याकडे जास्त पैसे नाही, काही साधारण परिवारातली मी मुलगी, तरी माझी हर एक वस्तू हर एक गरज त्यांनी पूर्ण केली. आज मला अभिमान वाटते माझ्या वडिलांवर की त्यांनी मला एवढे मोठे केले आणि एवढे वाढवले.